1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 6 तर याची संभाव्यता आली 6 1 6 6 6 36 1/6 सिम्पलेस्ट. नंतर अजून एक प्रश्न विचारतो. जर त्याने विचारलं बेरीज आहे ना बेरीज ही 6 आली पाहिजे. किती आली पाहिजे 6. तर असं घाबरू नका जाऊ. इथे यायचं. या दोघांची बेरीज 1 आणि 1 2 बघा 1 आणि 1 2 2 आणि 1 सोडून द्या 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 1 थांबा लॉक करा त्याला. हो गया. हो गया. तू समझा. तू समझा की नाही समझा. 5 आणि 1 4 आणि 2 3 आणि 3 4 आणि 2 5 आणि 1 किती जोड्या आहेत? 1 2 3 4 5. त्याचं उत्तर असणार की सर 36 जोड्यांपैकी केवळ 5 जोड्यांची बेरीज काय येते 6 येते. संपलं एवढंच आहे. भाग जात नाही मग सोडून द्यायचा विषय. काय समजा की नाही. अजून एक त्याने काय विचारलंय 7 पेक्षा कमी बेरीज आली पाहिजे. 7 पेक्षा कमी म्हणजे 7 नाही पाहिजे 7 पेक्षा कमी पाहिजे. आता इकडे बघा हे 6 ने किती रे 7 हे नकोय त्यांना. सांगा 7 पेक्षा कमी म्हणजे काय काय पाहिजे बेरीज सांगा ना. 7 पेक्षा कमी बेरीज पाहिजे म्हणजे बेरीज काय काय पाहिजे. एक बेरीज येतच नाही याच्यामध्ये. नाही तुम्ही 7 पेक्षा कमी पासून चालू करा. 7 पेक्षा कमी 6 5 4 3 2 एक बेरीज येत नाही. मिनिमम बेरीज 2 आहे. ठीक आहे. आता 6 बेरीज पाहिजे 5 पाहिजे 4 पाहिजे 3 पाहिजे 2 पाहिजे. आता हा प्रश्न सोडून दाखवतो तुम्हाला लोकांना. हे 7 नाही घेऊ शकत आपण. जर असा आला असता प्रश्न 7 किंवा 7 पेक्षा कमी 7ही घेतला असता आपण. आता त्याने म्हटलं 7 पेक्षा कमी. मग 7 पेक्षा कमी कोण कोण आहे जगात 6 5 4 3 2 एक पण आहे पण एक घेता येत नाही याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता ऐका 6 वाले घ्यायचे 5 वाले घ्यायचे 4 वाले पण 3 वाले पण 2 वाले पण घ्या मोजायला. बोला ना 1 2 3 4 5 जोड्या झाल्या. पुढे 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मग त्याचं उत्तर घेऊन टाका त्याला ऐकता 7 पेक्षा कमी म्हणजेच काय काय सांगा रे 6 5 4 3 2 अशी बेरीज आली पाहिजे. 7 पेक्षा कमी म्हणजे बेरीज 6 आली पाहिजे असं लिहा तिथे स्पष्टीकरण. आता 7 पेक्षा कमी बेरीज येणे म्हणजे 6 5 4 3 2 यातलं काही पण चालतं. मग अशा जोड्याचा आपण परत एकदा मोजून दाखवतो मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. ये सब उनका क्रॉस बेरीज देख लो सबका क्रॉस बेरीज सेम है भाई. किती जोड्या त्या 15 जोड्यात किती पैकी कुठला पाडा बोलता 3चा 3 5 आहे 3 1 3 3 2 6 5 6 12 ऑप्शन नंबर सांगायचा.